नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर म्हातोबाला आलो होतो. हे इकडे म्हातोबा आहे आणि म्हातोबाच्या या पायरीवर उभा राहून हा यूट्यूब शॉर्ट करतो आहे. काय होतंय की ते मुंडकं जे वर यायला पाहिजे ना त्याप्रमाणे असं मला इथे जवळ उभं राहणं आवश्यक आहे. पण मला जवळ उभं राहण्यापेक्षा ना जरा असं थोडं दूर गेलेलं जास्त बरं वाटतंय ते. आणखीन एक गंमत काय माहिती आहे का की आत्ता इथे जो असा सुंदर प्रकाश पडलेला आहे ना तो अतिशय सुंदर प्रकाश पडलेला आहे बरं का. त्या सुंदर प्रकाशाची मजा या शॉर्टमध्ये तुम्हाला अनुभवायला येते. म्हणजे माझ्या असं म्हणत आहे की ते व्हॉट्सअपमध्ये तसं करता येतं ना, व्हॉट्सअप स्टेटसमध्ये की असं शूट चालू असताना आपण सेल्फी कॅमेरावर करत असलो तर बॅक कॅमेरा आपल्याला ऑन करता येतो है ना, फ्रंट बॅक असं चेंज करता येतं. तर तसं चेंज करता यायला है ना, तसं चेंज करता यायला पाहिजे असं मला वाटतं. हे बसून काही बरं नाही वाटत. तर काही म्हणावं का मला ना आज सकाळी पावसाच्या आवाजाने जाग आली बरं का. पावसाच्या आवाजाने आणि पावसाच्या आवाजाने जाग आली त्याच्यामुळे मला इतकं छान वाटलं. आणि त्याच्यानंतर मी आवरून असं घरातनं बाहेर पडलो तर पाऊस उघडलेला. टेकडीवर आलो, म्हातोबाच्या टेकडीवर आलो तर असा छान प्रकाश, काही क्षण छान प्रकाश, प्रसन्न वारं, असं नाजूक वारं बरं का. म्हणजे याच्यामुळे असं गवत डुलतं आहे, झाडं डुलत आहेत, असं नाजूक वारं. हे हे सगळं ना इतकं सुंदर आहे, इतकं छान वाटतं ना ते की मला अशी रात्री मध्ये जाग आली ना की मला असं वाटतं की अरे चला पहाट झाली. म्हातोबाच्या देवळात सूर्यनमस्कार घालण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. तो त्यांना असा